नमस्ते मंडळी, कसे आहात सर्वजण. वेलकम टू मालविका व्लॉग. हा व्लॉग जो आहे तो धुलीवंदनाचा आहे. तुम्ही माझा होळीचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्यामध्ये मी सांगत आहे की मला व्हिडिओ अपलोड करायला फारच उशीर झाला आणि तो उशीर का झाला हे मी रिझन त्या व्लॉगमध्ये दिलेलं आहे. ज्यांनी कोणी माझा होळीचा व्हिडिओ पाहिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांना समजेल. काही ठिकाणी धुलीवंदन साजरं केलं जातं, काही ठिकाणी रंगपंचमी साजरी केली जाते. आमच्याकडे धुलीवंदन साजरं केलं जातं. तुमच्याकडे कधी रंग खेळले जातात हे मला तुम्ही नक्कीच कळवा. ॲक्च्युली माझ्याकडे माझा फोन नव्हता, त्याच्यामुळे मला माझ्या मैत्रिणीच्या फोनमध्ये शूट करायला लागलं आणि ते थोडं म्हणजे असं क्लिअर तुम्हाला काही दिसणार नाही. आणि सर्वांना माहिती असेल कदाचित की धुलीवंदन ज्या दिवशी होतं म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन असतं, त्या दिवशी ग्रहण होतं. ग्रहणाचा काळ हा 3 नंतर चालू होणार होता. त्याच्यामुळे तुम्हाला इथे कोणी जास्त फारसं दिसणार नाही. काही लोकांना असं वाटत होतं की अगदीच सकाळपासूनच काहीतरी ग्रहण लागणार होतं का काय म्हणून कोणी ग्रहण एकदम काटेकोरपणे पाळत असल्यामुळे काही जणं खाली आलेच नव्हते. नाहीतर मग इथं फार तुम्हाला म्हणजे आता तुम्हाला जर मी दाखवलं असतं तर मग म्हणजे भरपूर जल्लोष असतो आमच्याकडे सोसायटीमध्ये. तुम्हाला ही जागा अशी मोकळी तुम्हाला दिसणारच नाही. पण लेकरांचा जेव्हा अट्टास होतो ना, तर लेकरांना आपण नाही थांबू शकत, कारण की लेकरं ह्या गोष्टी तर कधीच एन्जॉय करणं सोडत नाही आणि आपणही त्यांना कधी थांबवत नाही आणि थांबवूही शकत नाही त्यांना, कारण की लेकरांचाच ॲक्च्युली हा सण असतो. त्यांना धम्माल मस्ती करायची असते. तुम्ही पाहू शकतात की इथं लेकरं किती सुंदर मस्त असं धम्माल करत आहे, छान असे मस्त खेळत आहेत. तुमच्या घरी काय साजरं केलं जातं मला नक्कीच सांगा. आणि आमची होळी काही संपत नाही, आम्ही घरी येऊनसुद्धा पाणी खेळत होतो. चला तर मग आता तुम्ही मला सांगा की तुमच्याकडे काय साजरं केलं जातं, धुलीवंदन का रंगपंचमी. बाय.